एकाही देवाला आपल्या भक्ताची जमीन जाऊन शक्तिपीठ महामार्ग व्हावा असं वाटत नसेल. केवळ महाराष्ट्रातील एका देवाला शक्तिपीठ महामार्ग हवाय. जयंत पाटलांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता टोला. खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. मुलगी रेवती सुळे यांची लग्नपत्रिका देण्यासाठी ठाकरे कुटुंबियांची भेट घेतल्याची माहिती. जळगावच्या भुसावळ शहरात गायत्री भंगाळेंच्या नगराध्यक्षपदावर टांगती तलवार. जात प्रमाणपत्र समितीनं कागदपत्र अवैध ठरवल्यानं गायत्री भंगाळेंच्या अडचणीत वाढ. नगराध्यक्षपदाबाबतचा निर्णय कोर्टात जाण्याची शक्यता. हिंगोलीत मार्केट यार्डात हळद उत्पादक शेतकऱ्यांचे हाल. बाजार समितीकडे वजन काटा आणि पुरेसं मनुष्यबळ नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. हळद मार्केटमध्ये सुधारणा करण्यासाठी माजी संचालकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सोलापूरच्या गुरुनानक चौकात असलेल्या पोस्ट ऑफिस समोर दुचाकीला आग. गाडीतून धूर निघताच गाडीनं काही क्षणात पेट घेतला. पुण्यातील सेनापती बापट मार्गावर दुचाकीस्वार आणि कार चालकामध्ये राडा. गाडीला कट मारण्याच्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या 7 खासदारांना धडा शिकवण्यासाठी आपचं आक्रमक पाऊल. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आमदारांसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट. बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर पुन्हा एकदा चर्चेत. कॉफी विथ करण शोचा 9वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार. दिल्लीचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी जखमी. दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्सच्या मॅच दरम्यान झेल घेण्याच्या प्रयत्नात घटना घडली. लुंगी एनगिडी रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये दाखल. कसोटी क्रिकेट वाचवण्यासाठी खेळपट्ट्यांमध्ये सुधारणा करा. टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग बीसीसीआय आणि आयसीसीकडे करणार मागणी. कसोटी क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉर्मॅटमधून सर्वोत्तम क्रिकेट आणि कसले खेळाडू बाहेर पडतात. हरभजन सिंग संवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.